उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तुझे तू होता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे व्यवस्था रूपाने दिव्यत्व कसे पाहायचे. प्रथम व्यवस्था म्हणजे नेमकं काय हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आपल्याला सर्वसाधारणपणे व्यवस्था म्हटल्यानंतर कार्यक्रमामध्ये आपण काही जे व्यवस्था करतो कार्यक्रमाची मांडणी म्हणा किंवा कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी खुर्च्या मंडप वगैरे सगळं घालत असतो तर त्याला म्हणतो आपण व्यवस्था केलेली आहे सगळी असं जे म्हणतो. किंवा कुठे पार्ट्या असतील तर पार्ट्याच्या वेळेला काही नियोजन करतो म्हणजे आपल्या सोयीसाठी येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी जे नियोजन केलं जातं त्याला सर्वसाधारणपणे व्यवस्था असं म्हटलेलं आहे. आता हा व्यवस्था शब्द पाहताना जसं मानवी व्यवस्था आहे तशी नैसर्गिक व्यवस्था आहे हा दुसरा भाग जीवनविज्ञाने लक्षात आणला. नैसर्गिक व्यवस्था म्हणजे निसर्गामधून जे जे निर्माण झालंय ती एक सुंदर व्यवस्था आहे हे लक्षात ठेवायचं. ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो ब्रह्मांड म्हणजे अनंत अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्ये अनेक ग्रहतारे आहेत सूर्यमालिका आहेत किंवा आकाशगंगा आहेत. आपण म्हणतो आकाशगंगाही अनेक आहेत आणि त्या प्रत्येक आकाशगंगामध्ये अनेक सूर्यमालिका आहेत आणि प्रत्येक सूर्यमालिकेमध्ये सूर्य ग्रह उपग्रह चंद्र हे सर्व काही प्रत्येक ठिकाणी आहे.
ही जी ब्रह्मांडामध्ये जी निर्मिती आहे ती सतत, म्हणजे सूर्य स्वतःभोवती फिरतोय, त्याच्याभोवती अनेक ग्रहतारे फिरत आहेत आणि प्रत्येक सूर्यमालिकेमध्ये ही सूर्यमालिका पुन्हा स्वतःभोवती फिरते आणि ही सूर्यमालिका परत त्या आकाशगंगेमध्ये फिरत असतात. अनेक सूर्यमालिका, आकाशगंगा पुन्हा स्वतःभोवती फिरत असते. म्हणजे ही सगळी जी रचना आहे, ही रचना जर आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये असतं मध्यस्थानी असतं ते कृष्ण विवर म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक होल म्हणतात. त्याच्याभोवती हे सर्व ग्रहतारे फिरतायत. आता ही जी रचना आहे, ही रचना इतकी अलौकिक आहे की ह्या रचनेमध्ये प्रत्येक ग्रहाचं किंवा ताऱ्याचं, सूर्याचं किंवा सूर्यमालिकेचं असं एक स्थान विशिष्ट पद्धतीने रचलेलं आहे की तिथे आपण जसं बिल्डिंग बांधताना जसं प्लॅनिंग करतो आणि प्लॅन केल्यानंतर त्याप्रमाणे बिल्डिंग व्यवस्थित उभी केली जाते, तसंच तिथे सुंदर अशी रचना आहे. म्हणून व्यवस्था म्हटलं की तिथे एक रचना येते, नियोजन येतं, तिथे विशिष्ट नियम येतात आणि त्या नियमाप्रमाणे सगळं कार्यरत होतं. म्हणजे जसं आपण साधारणपणे आपल्या मानवी व्यवस्था म्हणतो त्याहीपेक्षा अधिक अचूकपणे ही निर्मिती विश्वामध्ये झालेली आहे. विश्व ज्यावेळेला आपण पाहतो ते विश्व म्हणजे एक सुंदर व्यवस्था आहे, हे लक्षात. व्यवस्था म्हणजे तिथे विशिष्ट रचना असते, विशिष्ट नियम असतात, विशिष्ट पद्धतीने तिथे नियोजन असतं आणि हे सर्व काही इतकं सहजपणे चाललेलं असतं. हे चालतं कसं असाही प्रश्न पडतो. म्हणजे हा सूर्य स्वतः फिरतो कसा, पृथ्वी फिरते कशी, हे ग्रहतारे स्वतःमध्ये फिरता सर्व इतर ग्रहांपुरते मागे आजूबाजूला फिरतात कसे, ते एकमेकाला आपटत कसे नाहीत, असे अनेक प्रश्न माणसाला आले तर त्याला कळेल की सुंदर व्यवस्था कशी आहे. पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर जे आहे त्याच्यापेक्षा जरा काही किलोमीटर जरी पुढे मागे झालं असतं तरी खूप मोठं वादळ निर्माण झाले असतं पृथ्वीवर, असं म्हटलं जातं. सायंटिस्ट असे म्हणतात की जर पृथ्वी सूर्याच्या अधिक जवळ असती तर त्याच्या तापाने, त्याच्या तेजाने ही सूर्यावरती कोणीच राहू शकलं नसतं आणि ती अधिक लांब असती तरी आपण जगू शकलो नसतो. तिचं जे फिरणं आहे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती ते इतकं अचूक आहे की त्यामुळे सगळं वैश्विक जीवन निर्माण झाले. म्हणजे व्यवस्था आपण म्हणतो ना. आणि हे सगळं व्यवस्था पाहिल्यानंतर जे जे निर्माण झालेलं आहे निसर्गातून तिथे तिथे सुंदर अशी व्यवस्थाच आपल्याला लक्षात येते. म्हणजे वनस्पती आपण पाहतो, अगदी छोटंसं रोप, छोटी छोटी खुरटी झाडं म्हटली तरी तिथे एक सुंदर व्यवस्था, अनेक जातीची अनेक प्रकारची तिथे झाडं असतात. वनस्पती म्हणतो, भाजीपाला म्हणतो, तर प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे की कुठे व्यवस्था नाही असं कळत नाही. प्रत्येकची रचना आणि त्याचा रंग, रूप, त्याची निर्मिती, स्थिती, लय हे सगळं त्या व्यवस्थेमध्ये येतं. मोठ्या झाडांच्या बाबतीत तेच आहेत. आंब्याची झाडं किंवा अनेक मोठमोठी पिंपळाची किंवा वडाच्या सारखी त्याहून अनेक मोठी झाडं, एवढ्याशा बीजामधून एवढं मोठं झाड होणं आणि उंच उंच होत जाणं, त्या विशिष्ट लेवलपर्यंत ते वाढणं. म्हणजे आता प्रत्येक झाडाची उंची पण विशिष्ट मर्यादेत असतं. असं नाही की वाटेल ते झाड उंच होतं असं नाही. नारळाची झाडं उंच होतात, दुसरी झाडं तितकी उंच होत नाहीत, पण मोठी पिंपळाची त्याचा पसारा खूप वाढतो, इतर झाडांना तेवढा होत नाही. हे सगळे तिथे नियम आहेत, हे लक्षात ठेवा. वाटेल तसं काहीतरी होत नाहीये विश्वामध्ये. म्हणून विश्व रचना ज्या वेळेला आपण पाहतो ते विश्व रचना ही सगळी व्यवस्था आहे आणि विश्वामध्ये प्रत्येक निर्मिती, जसे वनस्पती आहेत तसे जलचर आहेत. मग जलचरांची निर्मिती, स्थिती, लय, म्हणजे अगदी छोट्यातला छोटा मासा किंवा मोठ्यातला मोठा देव मासा, त्याहीपेक्षा अनेक मोठे मासे असू शकतात. म्हणजे ही सगळी रचना, छोटे छोटे खेकडे आपण म्हणतो त्यांची रचना, त्यांचं जीवन, हे सगळं निर्मिती, स्थिती आणि लय ह्याचं ज्यांचं जीवनकाळ तोही पक्का असतो. असं नाही की वाटेल तसं दिवस ते जगणार किंवा राहणार, त्याचे काही मर्यादा आहे. म्हणून ह्या सगळ्या रचना पाहतो त्या विशिष्ट नियमाने कार्यरत असतात, त्याला आपण म्हणतो व्यवस्था.
मानवी देहाकडे पाहिलं तर मानवी देह सुद्धा एक सुंदर व्यवस्था आहे. लक्षात घ्या, जन्माला येणं, आता सगळेच प्राणी मात्र, कोणताही प्राणी मात्र जेव्हा जन्माला येतो मातेच्या उदरातून, त्यावेळेला काही प्राण्यांचं आईच्या पोटातून जन्माला येण्यासाठी अगदी 2 महिने 3 महिन्याचा काळ असतो, माणसासाठी 9 महिन्याचा, हत्तीसाठी आणखी मोठा काळ असतो. आता हे ठरवतं कोण? आणि ती निर्मिती आतमध्ये बाळ निर्माण कसं होतं, ते आकार देहाकार कसा होतो, आणि तो वेळ झाल्यानंतर बरोबर त्यावेळेला त्याचं प्रसूती कशी होते. डॉक्टर ज्यावेळेला आपला मानवी डॉक्टर, म्हणजे म्हटलं मानवी तर काय आपलं डॉक्टर एवढ्या दिवशी तुमचं प्रसूती होणार हे जे सांगितलं, हे नियम आहेत. आणि हे नियम कोणी ठरवले? माणसांनी नाही ठरवले. हे नैसर्गिक म्हटलं म्हणा किंवा परमेश्वरी शक्तीकडनंही नियम ठरवले गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या अनंत स्वरूपातून जे जे निर्माण झालंय तिथे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे. आणि तो व्यवस्था लक्षात ठेवून जीवनविद्येने व्याख्या केली. काय व्याख्या केली? व्यवस्था म्हणजे काय? निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. म्हणजे व्यवस्था म्हणजे काय? जे निसर्ग नियमासहित आहे, जे स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे, नैसर्गिक आहे म्हणजे सहज आहे, आणि पद्धतशीरपणा जिथे आहे, हे सर्व मिळून म्हणतात त्याला व्यवस्था म्हणतात. म्हणून अशी जी व्यवस्था आहे हीच परमेश्वरी व्यवस्था आहे. म्हणून व्यवस्था म्हणजे परमेश्वर. याचा अर्थ काय? ही परमेश्वरी व्यवस्था आहे, निर्मिती, प्रत्येक निर्मिती. आणि म्हणून ती व्यवस्था आहे. ती व्यवस्था आपल्याला जर पाहता आलं तर परमेश्वराचं अखंड स्मरण आपल्याला होईल. लक्षात ठेवायचं, परमेश्वराचं स्मरण अखंड होणं फार कठीण गोष्ट आहे माणसाच्या ठिकाणी. अनेक लोक म्हणतात आम्ही नामस्मरण करतो, नामजप करतो, साधना करतो, पण अखंड स्मरण राहत नाही. हे अखंड स्मरण राहणं कठीण होऊन बसतं. का? कारण तिथे येतो तो अहंकार. अहंकार ह्याचा अर्थ मी देह आहे हा जो भाव आहे आपल्याकडे, किंवा हा जो दृढ निश्चय आहे की मी देह आहे. आणि सर्व इतरांकडे पण ते देह रूपाने जे जे आपण पाहतो, आणि मी देह म्हटल्यानंतर मीच करता असा जो बोध आपल्याकडे येतो त्याला म्हणतात अहंकार. अहंकाराचा सरळ सूक्ष्म अर्थ आहे. सूक्ष्म अर्थ हा लक्षात ठेवायचा. म्हणजे अहंकाराने लोक फुललेले आहेत, वाटेल तसे बोलतात, वाटेल तसे कोणालाही तोडून टाकतात. असं जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं, आपण आपल्या अहंकारातून जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा दुसऱ्याच्या मनाला दुखावत असतो, हे माणसाला कळत नाही आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं. लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथे परमेश्वराचं विस्मरण होतं. का? कारण प्रत्येक निर्मिती व्यवस्था आहे, आणि म्हणजे प्रत्येक निर्मितीच्या ठिकाणी परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून आपण नेहमी सांगतो प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. हा जो बोध आहे म्हणजे व्यवस्था म्हणतो, म्हणजे ती परमेश्वरी व्यवस्था, म्हणजे तिथे परमेश्वरी शक्तीचं वास्तव्य आहे. परमेश्वरी शक्ती त्या त्या रूपाने प्रगट आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, सतत लक्षात आलं. म्हणजे हे जर लक्षात आलं तर सगळे पाहू तिथे ही ईश्वरी शक्तीच आहे हे 100% आपल्याला समजेल. जर चांगलं समजून घेतलं तर. आणि ते समजत नाही तर आपल्याला विसर हा आहे, आणि विसर जिथे आहे तिथे अहंकार आहे. जिथे विसर आहे तिथे अहंकार येतो, आणि जिथे अहंकार आहे तिथे विकार आहे, आणि जिथे विकार आहे तिथे दुःख आहे. जगामध्ये आज दुःख का? कारण तिकडे सगळीकडे अहंकार आहे. आणि अहंकारामुळे जो विकार निर्माण होतो माणसाच्या मनामध्ये, त्याच्यातून दुःख निर्माण होतं, त्याच्यातून वाद निर्माण होतात. म्हणजे जगामध्ये जर युद्ध आहेत म्हणतो आपण, जगामध्ये भांडण तंटे आहेत, जगामध्ये मतभेद आहेत, जगामध्ये तुझं माझं चाललेलं आहे. अगदी व्यक्तिगत किंवा 2 माणसांपासून अगदी अनंत हे सगळं मानवी जग म्हणू आपण. मानवी जग किती अब्जो लोक आहेत, सगळे माणूस म्हणून एकमेकाला पाहतात, तरी सुद्धा एकमेकाबद्दल भेद मात्र त्याच्याकडे आहे. त्याचं खरं कारण म्हणजे त्यांना आपण परमेश्वराची रूप आहोत, किंवा समोर जे जे दिसतं ते परमेश्वराचं रूप आहे, म्हणजे ते व्यवस्था रूप आहे,
हे कळत नाही. रूप आहे म्हणजे काय, तिथे व्यवस्था. परत लक्षात घ्या, प्रत्येक रूप आहे तिथे निसर्ग नियमाने ते चाललेलं आहे, ते स्वयंचलित आहे, ते स्वयंनियंत्रित आहे, ते नैसर्गिक आहे आणि ते एक पद्धतशीरपणा आहे. ही सगळे गुण जिथे जिथे आहे तिथे तिथे ही परमेश्वरी शक्ती नांदते. हे स्मरण झालं तर सगळीकडे त्या परमेश्वराच्या स्मरणातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाहणं सर्वत्र दिव्यत्व आहे हे पाहता येतं. दिव्यत्व आपल्याला का पाहता येत नाही, कारण आपल्याला हा परमेश्वर असा आहे हे कळत नाही. किती सांगितलं तरी अंतर्मनामध्ये असा परमेश्वर आहे हे सर्वसाधारण माणसाच्या किंवा सर्वसाधारण साधकाच्याही लक्षात येत नाही. आपण जिथे जिथे पाहू तिथे तिथे परमेश्वरी शक्ती नांदते आहे. हे जेव्हा माणसाच्या लक्षात येईल तर तो माणूस शांत होईल, निवांत होईल, आनंदी होईल. पण हेच लक्षात येत नाही आणि हाच मोठा भ्रमाचा भोपळा प्रत्येक माणसाच्या जीवनात कार्यरत असतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून सद्गुरू पै माऊलींनी व्यवस्था रूपी परमेश्वर असा शब्द आपण म्हणजे व्याख्याच केली. म्हटलं म्हणजे जे जे प्रगटीकरण झालंय, जे निर्गुण निराकार स्वरूप आहे की जे कधी कळत नव्हतं तेच व्यवस्था रूपाने सगुण साकार झालं. जिथे जिथे सगुण साकार रूप आहे तिथे तिथे व्यवस्था आहे, म्हणजे तिथे तिथे सगळे नियम कार्यरत आहे आणि त्या नियमाने सगळं विश्व चाललेलं आहे. आता हे सगळं नियमाने चाललेलं आहे. म्हणजे अगदी आपण साधी गोष्ट घेतली की सकाळ होते म्हणजे सूर्य उगवतो म्हणजे सकाळ झाली, दुपार झाली, सूर्य माथ्यावर आला, संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला लागला. हे रोज आपण पाहतो आणि रोज बरोबर ते त्या त्या वेळेला त्या त्याप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे. आपण तिकडे लक्ष पण नसतं, पण सकाळ झाली की उठतो, काम करतो, रात्र संध्याकाळ झाली की काय हवं ते आपल्या जीवनातलं कार्य करतो. पण परमेश्वराची व्यवस्था चालली हे आपल्या लक्षात येत नाही. आपलं शरीर हे सुद्धा परमेश्वराची व्यवस्था आहे, म्हणजेच व्यवस्था रूपाने परमेश्वर आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे लक्षात आणलं तर दिव्यत्व पाहता येतं. आपल्याला जाणीवपूर्वक हे लक्षात आणता आलं पाहिजे. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास म्हणजे आपल्या मनाच्या ठिकाणी ही धारणा पक्की झाली पाहिजे की ईश्वरी शक्तीच आहे. दिव्यत्व सर्वत्र आहे पण ते पाहता येणं हा अभ्यास आहे. दिव्यत्व सिद्ध आहे. प्रत्येक मानवी देहाच्या ठिकाणी दिव्यत्व आहे आणि प्रत्येक निर्मितीच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. दगडाच्या ठिकाणी सुद्धा दिव्यत्व आहे. किंवा कसं आहे, त्याचे गुण आहेत, ते गुण कुठून बाहेरून आलेले नाहीत आणि ते गुण येतात कसे, म्हणजे एकदा काळा दगड, जांभळा दगड, कठीण दगड, भुसभुशीत दगड हे सगळे प्रकार आपण पाहतो. ते विशिष्ट गुण आहेत आणि हे विशिष्ट गुण म्हणजे ते दिव्यत्वाचं प्रगटीकरण आहे. म्हणून इथे त्या दगडातून जर मूर्ती बनवली तर आम्ही नमस्कार करतो. म्हणजे असं सांगितलं जातं, एका डोंगरामधून एका शिल्पकाराने मोठं देऊळ तयार केलं, पोखरलं सगळं. मला वाटतं आम्ही औरंगाबादला गेलो तो त्यावेळेला कोणत्या लेणी होती ती? एलोरा ना, तिथे महादेवाचं अख्खं मंदिर कोरलंय, अख्खं दगडातून, एका पहाडातून त्यांनी अख्खं देऊळ केलेलं आहे. त्या देवळामध्ये नंदी आहे, त्या देवळामध्ये शंकराची पिंडी आहे. केवढं सुंदर असं बांधकाम, भव्य असं, लहान सहान नाही, हत्ती वगैरे सगळं तिथे आहेत. महाभारताची निर्णय प्रसंगाच्या मूर्त्या तयार केल्यात एकाच दगडातून. एकच डोंगर पोखरला आणि त्याच्यातून त्यांनी केलं. त्याचबरोबर त्या देवळाच्या भोवती परत राहण्यासाठी रूम पण केलेले, त्या काळातल्या दगडाचे कपाल केले, म्हणजे एकाच दगड. आता आपण ज्यावेळेला त्या आतमध्ये जातो, त्या प्रवेशद्वार पाहतो, ठीक आहे प्रवेशद्वार आहे, बघता बघता हत्ती दिसले, बघितले हत्ती दिसले, पण पुढे गेले की सगळं गोल गोल फिरतो. मग प्रचंड मोठं देऊळ आहे. आणि मग वरती गेल्यानंतर आपल्याला तो नंदी दिसतो. मग नंदी दिसला की मग शंकराची पिंडी कुठे बघायला जातो. मग समोर दिसते पिंडी, मोठी पिंडी आहे आणि तिथे नमस्कार करतो. एकाच दगडाकडे येतो, नंदीला पण हात लावतो, त्याला काही जास्त नमस्कार करत नाही कारण नंदी येतो असं म्हणतो ना, आपली भावना. आणि मात्र पिंडी दिसली की तिथे मात्र अगदी
डोळे बिळे बंद करून नमस्कार करतो. म्हणजे देवत्व कुठे पाहिलं? पिंडीमध्ये. बाहेर होता काय दगड? एकच डोंगर, आणि त्या डोंगराला अख्खा पोखरला. पण त्या डोंगराला पोखरल्यानंतर आतल्या ज्या मूर्त्या पाहिल्या की हत्ती पाहिला, हत्तीला नाही नमस्कार केला. हा छान हत्ती, किंवा त्याच्या हत्तीचं कधी सोंड तुटलेले एका रे बापरे येतो. मी कलात्मकता फक्त पाहतो. आणि तिथे वरती अशा काही शिल्पकाराचे नमुने आहेत की तो दरवाजा अर्धवट उघडलेला आहे, संपूर्ण उघडलेला आहे. म्हणजे ते एक कलात्मकता पाहण्यात मग्न होतं. सगळं छान वाटतं. पण फक्त पिंडीकडे आल्यानंतर आपल्याला लगेच देवभाव जागृत आपण नमस्कार करतो. म्हणजे दिव्यत्व, डोंगर म्हटला ते अख्खा दगड म्हटला तर सगळं दिव्यत्वच आहे. पण तिथे दिव्यत्वाकडे आपण पाहत नाही, आपल्या लक्षातही येत नाही तिथे दिव्यत्व आहे. आपलं लक्षात येतं फक्त शंकराची पिंडी पाहिल्यानंतर लगेच हात जोडतो. आता एखादा इंग्रज तिथे आला त्याला काहीच फरक पडत नाही. ती शंकराची पिंडी असो, तो फक्त त्याचा आर्ट पाहिजे. काय आर्ट, काय सुंदर बांधलंय नाही का, त्याला काही त्याच्यातलं देवभाव बिवभाव काय बाहेर माहीत नाही. आता तिथे शंकराची पिंडीकडे बाहेर चपला घालून जावं लागतं. पण ज्याला माहीत नसेल तो चपला घालून पण जायला आतमध्ये होतं ना तसं कधी कधी. म्हणजे देवत्व सर्वत्र आहे, पण ते देवभाव आपल्याला धरायचा आहे. समोर देवभाव, देवत्व कसं ओळखायचं? तुझ्या जीव मनात दिव्यत्व असेल तर देव दिसेल, नाही तर देव दिसणार नाही. भाव तैसा देव, असं जे सांगितलं ना. म्हणजे आपल्याला आपल्याकडे दिव्यत्वाचा भाव असेल तर तुम्हाला देव दिसेल. माणसामधला देव पाहायचा कसा? तुझ्या मनामध्ये भाव असेल तर पाहशील. तुझ्या मनामध्ये पाहिला हा मूर्ख माणूस आहे तर मूर्ख माणूस पाहणार. पाहतो ना आपण, अरे हा मूर्ख, हा कसा पण बडबडतो, हा असंही करतो, असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते दिव्यत्व हेच विसरतो. इथे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी दिव्यत्व पाहता आलं पाहिजे, तेव्हा तिथे सर्वत्र दिव्यत्व करतं. संतांना सर्वत्र दिव्यत्व दिसतं म्हणतात. किंबहुना वेदामध्ये सांगलं सर्व खल्विदम ब्रह्म, म्हणजे दिव्यत्व. ब्रह्म याचा अर्थ दिव्यत्व. ऋषी मुनींना सगळीकडे दिव्यत्व दिसलं. आम्ही शोधतो कुठे देव आहे. आपल्या स्वतःच्या ठिकाणी दिव्यत्व आहे आणि सर्वांच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. हे ज्याला पाहता आलं तो खरा साधक. सिद्धता पुढची. खरा साधक कोण? ज्याला प्रत्येक ठिकाणी दिव्यत्व पाहतात. तुम्हाला आवडीचा माणूस भेटला, हा चांगला आहे, माझा आवडीचा. ना आवडीचा तोंड फिरवलं, नाही कळलं तुला देव. जिथे आपल्याला भेदाभेद करतो आपण तिथे दिव्यत्व दिसणार नाही. कारण दिव्यत्व हे सर्वात्मक आहे. लक्षात घ्या, सर्वात्मका. आपण म्हणतो सर्वात्मक. गाणं पण आहे ना, काय गाणं ते? सर्वात्मका सर्वेश्वरा, असं जे गाणं आहे ना, की हे सर्वात्मक म्हणजे सर्वव्यापी दिव्यत्व आहे. प्रत्येक आत्मका म्हणजे प्रत्येक आत्म्यामध्ये आत्म आहे. प्रत्येक आत्मत्वाच्या अंगाने दिव्यत्व आहे. म्हणून देवळात गेल्यानंतर जो लहानपणापासून मूर्तीची पूजा, गणपती दिसला, गणपतीला नमस्कार केला. एक लहान मुलगी एका ठिकाणी गेली आणि तिला सांग नमस्कार कर. तिने पण नमस्कार वगैरे केला. समोर मोदक ठेवले होते, तो खातच नव्हता. हा खात का नाही? तो नाही खाणार. मग हा कसला देव खात नाही? तर त्या मुलीला प्रश्न पडला, पण मोठ्यांना नाही प्रश्न पडला, हा देव कसा? व्यवस्था रूपात तो देव आहे, पण मूर्तीला मूर्तीचे नियम आहेत. मूर्तीचे म्हणजे दगडाला दगडाचे नियम आहेत. प्रत्येक ठिकाणी दिव्यत्व म्हणून नियम लक्षात घ्या. दिव्यत्व पाहायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आपल्याकडे देवभाव असला पाहिजे. म्हणून कुठेही गेला तरी मूर्तीला नमस्कार करा. का करा? कारण देवभाव जागृत व्हायला पाहिजे. देवभाव जागृत होण्यासाठी मूर्ती ही किंवा देवाची मूर्ती किंवा देवळं ही आपल्या मनामध्ये देवभाव जागृत होण्यासाठी केलेली व्यवस्था. जर आपल्याला देवळात जाऊन सुद्धा देवभाव जागृत होत नसेल, ज्याला लहानपणात माहिती आहे त्यांच्यासाठी म्हणत, मध्ये काय झालं असं, आपण प्रवचन होती. शिवाजी पार्कला एक आश्रम आहे. कुठला आश्रम तो? आंबेडकरांचं हे त्याच्या बाजूला आहे संतांचं. आणि तिथे सगळ्या मूर्ती आहेत आणि तिथेच महाराजांचं प्रवचन. तर आपलं एक नामदार, काय लोक आहेत ना मूर्तीचे, एवढ्या मूर्त्या देवाच्या करून ठेवल्या, कशासाठी केल्या, कशाला नमस्कार केला पाहिजे? म्हणजे याला काय कळलं नाही. महाराज म्हणाले मूर्ती म्हणजे देव नव्हे. तर मूर्ती म्हणजे देव नव्हे याचा अर्थ
मूर्ती देव नाही म्हणजे देवत्वाला कसं पाहायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही लोक मूर्ती म्हणजे देव म्हणजे त्याचं कर्मकांडात अडकतात, तिथे देव नाही म्हणतात. कर्मकांडात अडकू नका. देवत्वाचा बोध असला पाहिजे, देवत्वाचा भाव असला पाहिजे आणि तो अखंड असला पाहिजे. असं नाही की इथे बघितलं देव, तिकडे बघितलं देव, देव सगळीकडे दिसतो. म्हणजे प्रल्हादाला विचारलं त्याच्या वडिलांनी, कोण? हिरण्यकश्यपू, नाव केवढं मोठ्यानं, तुझा देव कुठे म्हणाले त्याला. प्रल्हाद नारायण नारायण, तू नारायण कुठे? तो म्हणतो सर्वत्र आहे. आता प्रल्हादाच्या मनात सर्वत्र हा नारायण हा भाव आहे म्हणून त्याला सगळीकडे दिव्यत्व दिसत होतं. हिरण्यकशिपूला मीच मोठा श्रेष्ठ हा अहंकार होता म्हणून त्याला पुढे देव दिसत नव्हता. दोघांच्या दृष्टीमधला फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. जेव्हा आपल्याला सगळीकडे ही व्यवस्थाच आहे परमेश्वराची, प्रत्येक रूप, आणि त्या प्रत्येक रूपामध्ये ते दिव्यत्व आहे, हा जर भाव आपल्याकडे असेल तर सगळं देव दिसायला लागतो. म्हणजे जे रूप दिसेल तिथे देव आहे. भाव आपल्याकडे असायला पाहिजे. समोर आहे की नाही हे शोधत बसू नका. आता हा प्रश्न विचारला म्हणून म्हटलं की व्यवस्था रूपात दिव्यत्व कसं पाहायचं. दिव्यत्व सर्वत्र आहे. व्यवस्था म्हणजे हे निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे. हे आहे, हे अलौकिकच आहे. सोपं नाही बघायला गेलं तर. नुसतं एखादा मासा बघितला, माशाच्या रचना बिजना, त्याचं शरीर, त्याचा जन्म, स्थिती, लय सगळं बघितलं तर एक अलौकिक आहे. छोट्यातल्या छोटी मुंगी बघितली तरी ते अलौकिक आहे. हत्ती बघितलं तरी अलौकिक आहे. माणूस बघितला तरी त्याचं मानवी शरीर अलौकिक आहे. आणि या मानवी शरीरामध्ये देव पण निर्माण होतो, राक्षस पण निर्माण, माणूस पण, हे पण दिव्यत्व आहे. अलौकिकत्व, दिव्यत्व म्हणजे लौकिक नाही गोष्ट, ही अलौकिक गोष्ट आहे. आणि ही अलौकिक गोष्ट आहे, त्यामुळे आपला जन्म हा अलौकिक आहे. कुठून आलास माहित नाही, किती वर्ष राहणार आहेस माहित नाही. बरं ना, म्हटलं असतं उद्या जाणार तर घाबरणार. एक दिवस जाणार आहेस हे नक्की, हे पक्क ठरवलं ना तर भीती वाटत नाही. मानवी जीवनामध्ये तीन ठिकाणी माणूस घाबरतो. पहिला म्हणजे मृत्यू, दुसरं म्हणजे अनिष्ट म्हणजे प्रतिकूल घटना घडतात तेव्हा घाबरतो. अचानक घटना, वादळ झालं, भूकंप झाला, अशा ज्या घटना आहेत मोठमोठ्या घडतात तेव्हा तो एक घाबरतो. तिसरं घाबरणं म्हणजे स्वतःच्या कल्पनेतून घाबरतो. अरे तिथे जाऊ नको, बाबुलबू आहे. मुलाला पण कल्पना येतो ना, आणि आपणच कल्पना करून लोक कल्पनेतून, बरेच लोक घाबरतात. मग त्या कल्पनेतून घाबरणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना मानसिक रोग लागलेला आहे. इथे जी भीती असं ज्यावेळेला म्हणतो ना, तर काही माणसांना ज्या काहीतरी भीती वाटते, म्हणजे सापाची भीती, उंच गेलं की हाईटवरनं बघायची भीती, ह्या भीती आपल्याकडे असते. ती लहानपणापासून ज्या संस्कारातून किंवा कशातरी होते, त्याला फोबिया पण म्हणतात, भीती. आणि दुसरी आहे ना भीती, कळत नाही पण मला भीती वाटते. कळत नाही म्हणजे भीती वाटते म्हणजे छाती धडधडते, घाम येतो, म्हणजे शरीरावर परिणाम दिसतात, पण कसली भीती माहित नाही. म्हणजे अशी भीती हा मानसिकतेमध्ये बिघाड झाल्यामुळे होत असतं. म्हणून ह्या सगळ्या ह्या मानवी देहामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात, आता मानवी देहामधून हा ब्रह्माचा विचार म्हणजे दिव्यत्वाचा विचार, परमेश्वराच्या अंगाने केलेलं चिंतन अलौकिक आहे, म्हणजे हे पण दिव्यत्व आहे. आणि त्याचबरोबर सर्वसाधारण माणसाचं जीवन आहे, खाओ पिओ मौज करो, हे पण दिव्यत्व आहे. कदा बघायचं म्हणजे एकाच मानवी देहामध्ये महात्मा गांधी पण होऊ शकतो आणि तोच कसाब पण होऊ शकतो. मानवी देहाचं अलौकिकत्व आहे, कसाबी होईल आणि एकाला महात्मा गांधी पण होऊ शकतो. हे असं कसं होतं, यालाच म्हणतात प्रकृती. प्रकृती जी निर्मिती होते, ही जी व्यवस्था आपण म्हणतो ती प्रकृती आहे. प्रकृती चांगली आणि वाईट नसते. वादळ आहे चांगलं, आपल्या दृष्टीने वाईट आणि चांगलं आपण म्हणतो. प्रकृती आहे, घडत राहणं, आणि हे जे सगळं घडत राहणं ती एक व्यवस्था असते. आता मध्ये पेपरमध्ये 2-3 दिवसांनी इथे पाऊस पडणार आहे मुंबईत. आता पडला नाही ती वेगळी गोष्ट, कुठेतरी उपसागरामध्ये केरळमध्ये भरपूर पाऊस पडला, पण इथे नाही पडला.
तिथं कुठेतरी दाब निर्माण झाला, कुठेतरी वारे व्हायला लागले की लगेच ते त्यांचं ते त्या पद्धतीने सांगतात बाबा एवढे 2-3 दिवसात पाऊस येणार आहे असं जे सांगितलं त्यांचं काही चुकलं नाही, कारण निसर्गच असा आहे, ती व्यवस्था कशी कटकट बदलेल ते सांगता येत नाही. क्षणाक्षणाला सगळं बदलणं ही सुद्धा व्यवस्था आहे. आपल्या देहामध्ये परिवर्तन होतं ही सुद्धा व्यवस्था आहे. लहानपणीचे आपण, तरुणपणीचे आपण, प्रौढ झाले की आपण, आणि वार्धक्याला आले की आपण. जर 80 वर्षाच्या माणसाला सांगितलं तुला सगळ्यात जीवन तुझं कोणतं आवडतं, तर तो काय म्हणणार मी आता जो आहे जीवन तर तेच आवडतं. तो म्हणणार नाही माझं पूर्वीचं जीवन, तो म्हणेल मला पूर्वीचं छान वाटलं, पण तरी आताचं काळ आता जिवंत आहे, मागे गेला झाला, काळ निघून गेलेला आहे आपला. म्हणून वर्तमानात जगायला शिका. भूतकाळ आणि भविष्याच्या गोष्टी करत बसू नका जास्त. भविष्यात काय होईल काळजी करू नका. भविष्यात काय, तुझं आज सत्कर्म चांगलं असेल सगळं चांगलं होणार, दुष्कर्म केलं तर वाईट होणार. एवढंच फक्त लक्षात ठेव. लोकांना तोडलंच तर लोक तुला तोडणार कधी. म्हणून तुला सगळ्यांना सांभाळता आलं पाहिजे. हा व्यवस्थेचा पहिला मूलमंत्र आहे. व्यवस्था म्हणजे ह्या प्रत्येक व्यवस्था समजून घेऊन त्याच्यातले जे दिव्यत्व आहे लक्षात घेऊन प्रत्येक व्यवस्थेला कसं सांभाळायचं, आपल्याकडनं सांभाळायचं, आपल्याकडनं तिकडे कसं अप्रोच प्रत्येकाकडे असला पाहिजे वागण्याचा. हे ज्याला कळतो तो सर्वात सुखी होतो. त्याला दुसरं सुखाची गोष्टी करायची गरज नाही. तो गरीब असेल पण सगळ्यांना सांभाळू शकत असेल, समाधान घेतो, कोणाला तोडत नाही, कोणाला सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं, आनंदाने राहतो, प्रेमाने बोलतो, सगळं जर तो करत असेल आणि सगळ्यांना त्याच्यामुळे आनंद मिळत असेल तो आनंदी. खूप पैसेवाला आणि सगळ्यांना तोडून मोडून टाकत असेल तो कधीच तोही सुखी नाही, त्याबरोबर म्हणजे कोणी सुखी होऊ शकत नाही. लक्षात घ्या. सगळ्या म्हणजे सुदृढ, सशक्त, आरोग्यशील, कार्यक्षम शरीर हवं, ह्या व्यवस्थेचा भाग आला. सर्वांशी आपण जे संबंध ठेवतो हे संबंध म्हणजे व्यवस्था सांभाळणं, परमेश्वरी व्यवस्थेला आपण सांभाळणं. हा प्रकार जर आपल्याला कळला तर हा सर्वत्र दिव्यत्वाचा भाव आपल्याकडे आपोआप आला हे समजून घ्या. लक्षात घ्या. आपल्या प्रत्येक कृतीतून आपणही आनंदित व्हायचं आणि समोरच्याला आनंदित करायची, ही कला आहे. जीवन जगण्याची कला म्हणजे काय, आपण म्हणजे ही परमेश्वरी व्यवस्था आहे, समोर पण परमेश्वरी व्यवस्था आहे. म्हणून ह्या व्यवस्थेने त्या व्यवस्थेशी चांगले सुसंबंध ठेवणं. तिथे कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे जे सांगितलं जातं हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. व्यवस्थित का, कारण कोणत्याही क्षणी जर आपल्या मनामध्ये द्वेष आला किंवा अनिष्ट प्रकारची अडी आली मनामध्ये, एखाद्या माणसाला अडीच असते, त्याला पहिलं आपल्याला तो आवडतच नाही असं म्हणतात ना. माणूस तो आवडत नाही म्हणजे काय झालं, त्या माणसाचा दोष नाही, आपला दोष आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. एखाद्या माणसाचा बद्दल आपल्या मनामध्ये आपण म्हणतो तो माणूस असा आहे तसा आहे, ही जी अडी आपण ठेवतो हा आपला दोष असतो, समोरच्या माणसाचा दोष नसतो. तो का असेल ते त्याच्याकडे राहू दे, तो दिव्यत्वाचा आहे, ईश्वरी शक्ती आहे, त्याचं भलं होऊ दे म्हणा. ही ईश्वरी शक्ती म्हणजे ती एक व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. कसं आहे व्यवस्था तर मी तुम्हाला सांगतो. साप ही सुंदर व्यवस्था आहे, पण आपल्या घरी आला तर आपल्यासाठी ती व्यवस्था योग्य नाही, बरोबर आहे. पण त्याला मारणं हा त्याच्यावर प्रकार नाही, तर त्याला व्यवस्थित त्याच्या जंगलामध्ये, त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या भागामध्ये सोडणं हा व्यवस्थेशी सुसंगत वागणं आहे. बघा, देवाची पूजा म्हणतो ना आपण, की प्रत्येक व्यवस्था दिव्यत्वातून पाहायचं. ती जी व्यवस्था जिथे जिथे राहील तिथे ते राहावं. मच्छर ही चांगली व्यवस्था आहे. आपल्या घरात येता कामा नये, कारण घरच्या व्यवस्थेला ती बिघडणार तुम्हाला, कारण तुमच्या शरीराच्या व्यवस्थेला ती बिघडवणार आहे ना. म्हणून घरात येऊ नये म्हणून तुम्ही मच्छर ती अगरबत्ती लावा किंवा काय करायचं का ते आतमध्ये येतात, बाहेर राहू दे बा, ती सुखी राहू दे हे म्हणा. मच्छर फार वाईट आहे, हे असं आहे तसं आहे म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थेची वाईट विचार करता, ती व्यवस्था तुमच्याकडे येणार आहे वाईट विचार. म्हणून काही काय होतं आम्हाला लगेच मच्छर जातो का, तुमच्या मनाचा विचार लगेच म्हणतात अरे आम्हालाच चावतात आणि मला काय चावत नाही, असं कसं होतं. असं बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना, मला नाही. आपण त्याला फसवायला म्हणतो तुझं रक्त गोड आहे म्हणून.
पण आपल्या मनामध्ये जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे ती वस्तू आपण आकर्षित करत असतो. हे जीवनाचा रस आहे. ही पण व्यवस्था आहे. तुम्ही ज्या पद्धतीचे विचार करता त्याच पद्धतीचे लोक, त्याच पद्धतीचे प्राणी मात्र, त्याच पद्धतीचे सगळे विचारांचं जग तुमच्या भोवती येतं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात त्याचा परिणाम घडत असतो. हे शास्त्र म्हणजे व्यवस्था म्हणतात. कुठे व्यवस्था नाही, सगळीकडे व्यवस्थाच आहे. परमेश्वरी व्यवस्था आहे, नैसर्गिक व्यवस्था आहे ना. नैसर्गिक म्हणा की परमेश्वरी व्यवस्था, काही सहज जे निर्माण होतं त्याला नैसर्गिक म्हणतो. आणि म्हणून कुठेही पाहिलं तरी आता हवा म्हणतो आपण. हवा म्हणजे काय, तिथे नुसती हवा म्हणजे हवा काय, तिथे अनेक हवेचे घटक आहेत. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे आणि अनेक आहेत. ही व्यवस्था आहे. व्यवस्था कशी आहे, 16% ऑक्सिजन असतो आणि तेवढा आपल्याला बरा पडतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त झालं तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो. ही एक व्यवस्था आहे. म्हणजे मानवी देहासाठी अमुक एक पर्सेंटेज ऑक्सिजन असणं, त्यामुळे एक पर्सेंटेज अमुक दुसरा वायू असणं, ही कॅल्क्युलेशन, ही मेजरमेंट कोणी केली? व्यवस्थेने. त्याला व्यवस्था म्हणजे कोणी केलं कळत नाही. नैसर्गिक व्यवस्था आपण म्हणतो ना. आणि म्हणून ही जी नैसर्गिक व्यवस्था आहे, समुद्र खारट पाणी नैसर्गिक व्यवस्था आहे. समुद्र खारट नसतं तर किती बरं झालं असतं ना, पाण्याचे सगळे प्रॉब्लेम सुटले असते असं म्हणेल ना एखादा माणूस. नैसर्गिक व्यवस्थेला आपली बुद्धी लावायची नाही. तुमची मानवी बुद्धी आहे, स्वतःपुरती सुखदुःखाचा विचार करणारी बुद्धी असते ती नाही. ते दिव्य प्रज्ञाशक्तीतून जे जे घडलेलं आहे, ती प्रज्ञाशक्तीचं कार्य, त्या प्रज्ञाशक्तीला चॅलेंज आपण करू शकत नाही. प्रज्ञाशक्तीचं कार्य आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराचं कार्य हे दिव्य प्रज्ञाशक्तीतून निर्माण झालेलं कार्य आहे. मानवी बुद्धी तिच्या पुढे फार छोटी आहे. किती मोठ्या गोष्टी केल्या तरी निसर्गातल्या अनेक घटना अजूनही ह्या मानवी बुद्धीला कळत नाही. नो डाऊट इतर प्राणी मात्रांपेक्षा मानवी बुद्धी जरा जास्त विचार करू शकते. पण ह्याच मानवी बुद्धीचा आणखीन एक गोष्ट अशी आहे, नको त्या उद्याच्या कल्पना करून काळजी करत बसणं ही सुद्धा मानवी बुद्धीचंच कार्य. उद्या कसं होईल माझं, उद्या कसं होईल. आपण खूप पैसे जमवून ठेवले पाहिजेत असं का, आता उद्याची काळजी केली पाहिजे. तू कधी मरणार तुला माहित नाही, उद्याची काळजी काय करतो बघायला गेलं तर. थोडे पैसे ठेव, खूप पैसे जमा केले पाहिजे. म्हणून लोक भरभरून पैसे ज्यांना मिळतात भरभरून जमा करत असतात आणि हा गेल्यानंतर मग भलत्यानाच मिळतं, असे होतं. म्हणून इथे चिंता आणि चिंतन ह्या दोन्ही गोष्टी, बुद्धीचं कार्य, ही सुद्धा ही परमेश्वरी व्यवस्थाच आहे. परत म्हणून तिला विवेकाची जोड दिली तर जीवनामध्ये आनंदी आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी समस्या म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा त्या समस्या असतात, पण ती प्रकृती म्हणून पाहिलं तर तिथे तुमच्या पाहण्यामध्ये, दृष्टीमध्ये फरक होतो. वादळ आलं ही प्रकृती आहे, वादळ येणार, पण त्या वादळाचं आता सगळं लक्षात घ्या की वादळ कुठपर्यंत येणार. बरोबर, ते शास्त्र इथपर्यंत येणार, इथे पाणी पडणार, इथे पाऊस पडणार, इथे झाडं बिडं पडतील, एवढी झाडं होईल. त्यावेळी तुम्ही स्वतःला वाचवायला जरा लांब राहा, कारण त्याच्याशी लढाई करू शकत नाही तुम्ही. प्रकृतीशी, निसर्गाशी लढाई करता येणार नाही तुम्हाला किती जरी केलं. कारण तुमचं सामर्थ्य म्हणजे या शारीरिक व्यवस्थेचं सामर्थ्य, याला मर्यादा आहेत. निसर्गाच्या ह्या प्रचंड निर्मितीला मर्यादा आपल्यापेक्षा अनेक मोठ्या पटीने असल्यामुळे तिथे त्या मर्यादेत आपण राहू शकत नाही. पण व्यवस्थित जर आपण विचार केला तर प्रत्येक अपाय हा उपाय ठरू शकतो, हे परत लक्षात राहा. कारण परमेश्वरी व्यवस्था अशी आहे की प्रत्येक निर्मितीचे प्लस आणि मायनस दोन्ही पॉईंट आहेत. पॉझिटिव्ह बाजू आहेत, निगेटिव्ह बाजू. आपल्या जीवनाच्या दृष्टीने नाहीतर वैश्विक दृष्टीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय नाही. सगळं काय आहे ते घडत राहणं आणि ते घडताना आपल्याला व्यवस्थित पाहता आलं आणि पाहण्यातून आपण आनंदाने जीवन जगू शकतो. पण ते अरे बापरे असं, अरे बापरे तसं करत गेलं की दुःखी झालं. कळलं ना. त्यामुळे बरेच लोक म्हणतात सकारात्मक विचार केले पाहिजे, बरोबर आहे, पण सकारात्मक विचारापेक्षा स्वीकारात्मक विचार पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याची जर बुद्धी असेल, स्वीकार करण्याची वृत्ती असेल तर तो माणूस सर्वात सुखी. कोणी तुम्हाला बोलवलं नाही लग्नाला, स्वीकारलं, नाही बोलवलं, जाऊ दे, ठीक आहे, काही फरक पडत नाही हो, पण नाही बोलवलं आम्हाला. तुम्हाला जायचं पण नसतं तरी पण बोलवलं नाही म्हणून राग येतो. ही जी भावना आपल्याकडे ना ती दुःखी आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे. कोणीतरी अपमान केला,
स्वीकारा आणि मनातून माफ करा. जाऊ दे, सोडून दे, काय करायचं. आणि तुम्ही कोणातरी अपमान चुकून केला तर माफी मागा. तुम्ही असं म्हणा जाऊ देत नाही, ते तुझं मन चुकलायस बाबा, तू माफी माग. हा बाबा चुकलं. का ही दृष्टी जी असते, प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे. आपल्याला जेव्हा प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची वृत्ती होते तेव्हा त्या व्यवस्थेशी तुम्ही सुसंगत वागायला लागता. जिथे आहात तिथे सुखी, नाहीतर माणूस दुःखी असतो. प्रत्येक जिथे जिथे स्वीकारता येत नाही तिथेच माणसाच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. आणि स्वीकारामध्ये स आहे तो बाजूला जातं, विकार आहे. कळलं ना? स म्हणजे परमेश्वर, 6 तो बाजूला झाला की असतो तो विकार. म्हणून परमेश्वराचं स्मरण म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण. सर्वत्र दिव्यत्व आहे. आपल्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा दिव्यत्व आहे, जाणण्याच्या ठिकाणी सुद्धा दिव्यत्व आहे, आणि प्रत्येक रूपामध्ये दिव्यत्व आहे. विशिष्ट व्यवस्थेतून ती दिव्यत्व आहे. हे जेव्हा साधकाने चिंतनपूर्वक लक्षात ठेवणं, हे साधकाचं कर्तव्य धर्म आहे. त्याला जर साधकाला आपली सिद्धता वाढवायची असेल, कपॅसिटी वाढवायची असेल, प्रगल्भता वाढवायची असेल, तर ह्या निसर्गामध्ये जे जे घडतंय, जे जी निर्मिती आहे, मग मानवी असो, पशुपक्ष्यांची असो, वनस्पतीची असो, किंवा समुद्र, नदी, नाले, डोंगर, दऱ्या, ह्या सगळ्या निर्मितीला नमस्कार करता आला पाहिजे, असं संत म्हणतात. तू मन हे मीची करी. मीची करी म्हणजे ही परमेश्वरी व्यवस्था आहे, परमेश्वरी शक्तीचं कार्य हे लक्षात घेतो. तू मन हे मीची करी. सर्व कुठेही पहा, म्हणजे मीची करी याचा अर्थ पुढे सांगणार, सर्वत्र नमस्कारी मज एका. म्हणजे ही परमेश्वरी शक्तीच प्रत्येक निर्मितीमध्ये नांदते आहे. हे स्वीकार कर आणि नमस्कार कर. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी. नुसता नमस्कार नाही, प्रेमाने नमस्कार. नाही असाचा नमस्कार करायला नाही. राजकारणात निवडणुकी दिवस आले की लोकही ना तुम्हाला नमस्कार करता. वर्षातून 5 वर्षातून एकदा तरी नमस्कार करायला येतात ते, नाही का? तसा नमस्कार उपयोगाचा नाही. तुम्हाला मनापासून प्रेम व्हावं की समोर आहे तिथे दिव्यत्व आहे, ह्या भावामध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती नांदते आहे. त्यामुळे मनातून, म्हणजे हात जोडायची पण गरज नाही, तुमच्या देहबोलीतून नमस्कार पाहिजे. देहबोलीच अशी पाहिजे की समोरच्याला लगेच कळलं पाहिजे का हा समोरचा आपल्याबद्दल आदर व्यक्त करतोय. आपली देहबोली समोरच्याबद्दल जेव्हा आदरयुक्त असते, नम्रतापूर्वक असते, की सर्व समोरच्याला आपण सन्मान करत असू, तो नमस्कार. लक्षात, नमस्कार म्हणजे हाताने हात जोडले म्हणजे नमस्कार नव्हे. म्हणजे तो नमस्कार म्हणजे बाह्य अंगाने हो म्हणू, पण आतून जो नमस्कार असतो ती तुमची देहबोली, तुमचं पाहणं, तुमची नजर, तुमच्या चेहऱ्यावर असलेले भाव, हे नमस्कारी असले पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणून तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी. सर्व अखंड सर्वांप्रती देवत्वाच्या भावनेतून आपलेपणा. प्रेम म्हणजे काय? आपलेपणा. आपले. आपण आपला कधीच द्वेष करत नाही. आपला द्वेष करतो आपण, आपल्याला रागवतो, मला माझा राग आला नाही काय, तेवढ्यामध्ये कधी कधी म्हणतो अरे आम्ही चुकलं, आमचा राग आला, असं ते तेवढ्यामध्ये. नंतर थोड्या वेळ विसरून पण जातो आपण. पण दुसरा राग धरतो तेव्हा विसरत नाही अजिबात. त्याला मी शिकवणार बरोबर कधी ना कधी. हे जे आपल्या मनामध्ये असतं ना, तिथे साधकाचं स्वतःचं तो नुकसान करत असतो, हे त्या साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही अरे असं काय बोलता? खरंच ते सांग, मला तुमच्यापासून 5 रुपये घ्यायचे नाहीत की 500 रुपये घ्यायचे नाहीत की त्याची देणगी घ्यायची नाही. तुम्हाला खरं तुमची साधक अवस्थेमध्ये जर उन्नत अवस्था यायला हवी असेल तर कोणाही बद्दल आपल्या मनामध्ये जराशी सुद्धा अडी असता कामा नये. लक्षात, जराशी सुद्धा. तो असाच आहे, त्याला त्या मला बोलायचं नाही, त्यामुळे मला हे करायचं. हा जो नकारात्मक जो दृष्टिकोन आहे तो साधकासाठी घातक आहे. लक्षात घ्या. कोणी असो, अगदी छोटा मूल असो, मोठा माणूस असो, कोणी असो, कोणी त्यांनी तुमचा अपमान केला, त्या मंबाजीने इतके तुकाराम महाराज अपमान केले तरी मंबाजीला कधी तुकाराम महाराज वाईट बोलले नाही. का नाही बोलले? कारण त्यांना माहिती होतं सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते. तो मंबाजी जरी ईश्वर होता, त्याला कळत नव्हता तो ईश्वर आहे, पण तरी ईश्वरी शक्ती म्हणून त्यांची दृष्टी होती. त्यांनी त्याचा द्वेष नाही केला. मंबाजीने त्याचा द्वेष केला तुकाराम महाराज,
पण तुकाराम महाराजांनी अंबाजीचा द्वेष कधी केला नाही. हे जे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे इथे तुकाराम महाराज का झाले? ही द्वेष भावना त्यांची निघून गेली होती म्हणून. सरळ सोपा अर्थ आहे त्याचा. म्हणून कोणाही बद्दल, एकमेकाबद्दल जेव्हा आपण काही मनामध्ये धारणा धरतो, कल्पना करतो, आपण आपल्या भावना आहेत, एखादा म्हणून असाच आहे तसाच आहे, ह्या तुम्ही धरलेल्या भावना आहेत. प्रत्यक्ष तसं काही नसतं. जरी काही मतं आपल्याला पटत नाही, ठीक आहे, मतं पटत नाही पटत, पण त्याचा अर्थ कोणाचे बद्दल अनिष्ट चिंतन आपल्याकडे नको. तिथे प्रत्येकाबद्दल नमस्कार कर. म्हणजे तू मने मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझे एकाते, माझे अनुसंधाने दे. म्हणजे कुठे स्वतःकडे पाहताना तुझ्याकडे सतत अनुसंधानातून पहा. का अनुसंधान पहा? सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते. हा दृष्टा ईश्वर, दृश्य ईश्वर लक्षात ठेवा. पाहणारा सुद्धा ईश्वर आहे आणि समोर जे जे दिसतं तो ईश्वर आहे. हे अखंड स्मरण त्याला म्हणतात अनुसंधान. म्हणून आपण प्रार्थना म्हणतो ना, उद्धारा जगतगारा देई सर्व आसावर. वरच मागतो आपण सर्व. काय वर मागितला? स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. रममाण होऊन दे. नुसतं नाही अनुसंधान. अनुसंधान म्हणजे चित्त तिथे आनंदाने रममाण झालं पाहिजे की सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. हे अखंड जेव्हा स्मरण होतं ना, तेव्हा हे सगळे दुजेपणा निघून जातो. तिथे आपलेपणा निर्माण होतो. मानवी वृत्तीमध्ये हे जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा साधकामध्ये साधकाची प्रगल्भता वाढायला लागते, त्याची ज्ञानाची कक्षा वाढायला लागते, त्याच्या पाहण्याची दृष्टी बदलायला लागते. आणि हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन फार महत्वाचं. सर्वाभूती कोण म्हटलंय? सर्वाभूती राम. आता रामाचे भक्त म्हणतात ते रामाचे भक्त. सर्वभूती राम म्हणजे सर्वभूती चैतन्य. राम म्हणजे चैतन्य. वासुदेव नांदे चराचरी. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण नाही, चैतन्य. आकार नाव दिलं आपण कारण देवत्वाचं नाव दिलं. वासुदेव म्हणजे चैतन्य, दिव्य चैतन्य. राम म्हणजे दिव्य चैतन्य. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा. सांगितलं. समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उतळा भाव, तो भक्ता माझी राव ज्ञानिया तो. सगळ्यांनी सांगितलं काय? समस्त जे जे आहे तिथे वासुदेव. वासुदेव म्हणजे चैतन्य आहे, दिव्यत्व आहे, व्यवस्था आहे. चैतन्याचा दुसरा अर्थ लावायचा व्यवस्था. लक्ष, व्यवस्था म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं नाही. चैतन्य ते व्यवस्था रूपाने प्रगट आहे म्हणून ते व्यवस्था. हे लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो. आता विश्वात्मक देव म्हणजे सर्व विश्वामध्ये भरून असलेल्या दिव्यत्वाला नमस्कार. आता विश्वात्मक देवे येणे वाग्यज्ञ तो. तोषोनी मज द्यावे पसायता. म्हणजे प्रसन्न होऊन तू मला हे मागणं माझं पूर्ण कर. काय काय सांगितलं मागणं? सर्व खळांची. खळांना मारून टाकणे सांगितलं. खळ म्हणजे दुष्ट लोकांना, म्हणजे दुष्ट जी भावना आहे ती त्यांची निघून दे. व्यंकटी म्हणजे वक्र दृष्टी, मनातली वाईट दृष्टी बाजूला कर, वाईट विचार त्याचा बाजूला कर. म्हणजे सर्वत्र ईश्वरत्व कसे ते पाहत होते लक्षात घे. की सर्वांच्या ठिकाणी त्यांचं पाहणं जे असतं ते पाहणं आपल्याला असं बदलायचं. म्हणजे संतांनी जे केलेलं आहे ते आपल्याला शिकायचं. आपल्याला खूप काही त्यावर हे कसं ते कसं बघायचं नाहीये. संत जे जसे जगलेले जीवन, म्हणून त्यांना आपण संत म्हणतो. की तिथे ईश्वरत्व कसं अनुभवायचं आहे. हे ईश्वरत्व अशा पद्धतीने सर्वत्रच ईश्वरत्व आहे. हा दृढभाव जरी असला तरी परमार्थ सिद्ध होऊ शकतो. निश्चय पाहिजे. कुठेही पाहशील तिथे ही व्यवस्था आहे की ईश्वरी शक्तीच नांदते आहे. इथे जेव्हा दृढभाव असेल तर कुठेही पाह तिथे तुला ईश्वर दिसायला लागेल. जरा सुद्धा मनामध्ये शंका कुशंका काही न ठेवता सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. ते बाबा तिथे कठीण आहे, हे आहे, ते आहे, असं काही जरी असलं तरी तिथे हा बोध आपल्याला पुन्हा 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 घट्ट धरता आला पाहिजे. पाहशील तिथे ईश्वरच आहे. म्हणून हे संतांनी जे जे सांगितले अभंगामध्ये
ते आपल्याला लक्षात ठेवायचं की एका जनार्दनी एकपणे पहा. चैतन्याची शोभा शोभवते. पाहायचं कसं की एकपणे हे चैतन्य सर्वत्र नांत आहे हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी याची ज्याला हे पाहता आलं त्याला दिव्य दृष्टी आली. दिव्य दृष्टी बाहेरून येत नाही, आतून येते. आणि ही दिव्य दृष्टी आली की कुठे पहा तेथे तुम्हाला ईश्वरत्वाचं स्मरण होतं. म्हणजे पाहण्यातून ईश्वराचं स्मरण करता आलं तर त्याच्यासारखं दिव्य गोष्ट कोणतीच नाही. पाहणं, जिथे पाहाल तिथे दिव्यत्व आहे, जिथे पाहाल तिथे ईश्वरत्व आहे. भाव सतत तोच भाव. म्हणजे भाव पाहिजे. लक्षात घ्या, समोर दिव्यत्व आहे की नाही हा प्रश्न नाहीये. सगळं आहे, तुला कळव की न कळव ते दिव्यत्व आहे. पण तुझ्याकडे पाहण्याचा भाव पाहिजे. सर्व मी जिथे जिथे पाहिजे तिथे दिव्यत्वच आहे हे मला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या दिव्यत्वातून मला सगळीकडे पाहायचं. तेव्हा झुरळ पाहिलं तर तिथे दिव्यत्व आहे. झुरळाचा आकार बिकार बघा. पण ते दिव्यत्व म्हणजे वरचं रूप आपल्याला आवडत नसेल पण आतली जी जाणीव आहे ना त्या झुरळाची ती बरोबर घाबरतं की तुम्हाला लपतं विचारत. आपल्या घरात त्याची व्यवस्था नाही तर त्याची बाहेर व्यवस्था असू दे, आपल्याला त्याचं काही नाही. पण ज्यावेळेला आपण कीटक पाहतो, झुरळ पाहतो, कोरोनाचे व्हायरस, हात जोडा, दिव्यत्व आहे. वाईट म्हणू नका. वाईट म्हटलं की येईल तुमच्याकडे. चांगलं आहे तुझ्या राज्यात तू राह, आमच्या राज्यात आम्ही राहू, एवढंच म्हणायचं. कळलं ना? म्हणजे इथे कुठेही अनिष्ट चिंतन नको, कोणाबद्दल भेदभाव नको. सर्व एकाच स्वरूपाची विविध रूपं आहेत आणि ही विविध रूपं विविध अंगाने प्रगट आहे. ह्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. मग काय सांग, स्वीकार. नकारात्मक सकारात्मक याच्यापेक्षा स्वीकारात्मक दृष्टिकोन असेल तर माणूस खऱ्या अर्थाने सुखी होतो. स्वीकार करता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टी स्वीकारायला लागलात ना, परिस्थितीचा स्वीकार. म्हणून तर महाराजांनी काय सांगितलं पाहिजे, महाराजांनी परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वीकारात्मक दृष्टिकोन. परिस्थितीचा स्वीकार केलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे बघत. पुढची गोष्ट तुम्हाला ज्यावेळेला कळत नाही म्हटली 10 वेळा बघितलं की आपोआप कळायला लागते. स्वीकार करता आलं पाहिजे. नाही कळत बघ, विचार, काय कर, कसं झालं. 10 वेळा बघितलंस की आपोआप ते लक्षात येतं. का? ही अशी आपली जाणीव इतकी अलौकिक आहे. ही सुद्धा सुंदर व्यवस्था आहे, दिव्यत्व आहे. जाणणारं तत्व जे आहे ते प्रत्येक रूपामध्ये जे आहे ते म्हणजे दिव्यत्वाचा महाआविष्कार आहे. कळलं की बाह्यांगाने असलेलं शारीरिक रूप आणि त्या आतमध्ये असलेली ती जाणीव जी शरीराला चालवते. प्रत्येक प्राणीमात्राचं असो, वनस्पतीचं असो, पशुपक्ष्यांचं असो किंवा माणसाचं असो, ती जी जाणीव आहे, ही जी जाणीव आहे ही खरी मूळ ईश्वरी शक्ती आहे. वरची रूप बदलणार आहे. म्हणजे प्रकृती ही बदलणारी आहे. शरीर हे बदलणार आहे. शरीर आज राहील, उद्या जाईल, सगळं काही होणार. पण त्याच्यातून जाणणारं तत्व आहे ते सतत आहे म्हणून ते सत आहे. ते जाणणार आहे म्हणून ते चित आहे आणि तिथेच तो आनंद आहे. तिथपर्यंत पोचायचं आहे. अनुभूती घ्यायची असते ती जाणणार तत्वाची अनुभूती घ्यायची. सगळीकडे जाणणारं तत्व आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तो ईश्वर आपल्याला कळायला लागतो खऱ्या अर्थाने. बाह्यांगाची रूपं बघितली तर आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, हे आहे की नाही, आहे की नाही. त्याच्या आतून जे जाणणारं तत्व कार्यरत आहे हे जर सूक्ष्मपणे पाहायला लागलं की लक्षात येईल हा ईश्वर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये कसा नांदतोय, विशिष्ट नियमाने नांदतोय हे लक्षात घेईल. आणि तिथे नमस्कार करता म्हणून तू मने मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझेनी अनुसंधाने देख संकल्पू जाणनिशे. म्हणजे आतापर्यंतचा संकल्प आहे, मी अमुक आहे, मी असा आहे, तो तसा आहे, ह्या असा आहे, हे संकल्प बाजूला. म्हणजे ह्या कल्पना, संकल्प म्हणजे कल्पना, संकल्प याचा अर्थच कल्पना. म्हणून संकल्प जाळणे निशेष जरा पण ठेवू नको कुठचीच कल्पना. सगळीकडे ईश्वरी शक्ती आहे हेच लक्षात ठेव. म्हणून माझेनी अनुसंधान देख संकल्पू जाळ निशे मध्याजी चोख याची नावं. ही खरी चोख म्हणजे चोख सोनं म्हणतो ना आपण 100 नंबरी, तसं 100 नंबरी ही भक्ती आहे. म्हणून ही 100 नंबरी भक्ती ज्याला करायची असते
त्या साधकाने हा बोध व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. जे दिसत आहेत तिथे ईश्वर आहे, तो फक्त पाहता आला पाहिजे. सर्वत्र दिव्यत्व आहे हा भाव आपल्या मनात असला पाहिजे, तर सगळीकडे देव दिसायला लागेल आणि ही देवाची अनुभूती प्रत्येकाला येईल. आणि ही सर्व अनुभूती सर्वांना येऊ, सर्वांना हे अनुसंधान अखंड राहो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.